हा पूर्ण गाव आहे, खरोते गाव. इथे समोर चक्की आहे, म्हणजे पीठ वगैरे दळायचं इथे चक्की आहे. आणि हे पूर्ण वाडी आहे. सोम सोम हात दाखव. सोम तिकडनं आला. हे सासूचं घर आहे, त्याच्या पाठीमागेच बाग आहे. विहिरीला पाणी आहे अजून. सोम आला. बघा इथे फणस बघ दादू, फणस पण लागलेत बघा. हे बघा वारुळ आहे इथे, केवढा मोठा वारुळ आला बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा नदी, इथे पायऱ्या आहेत बघा खाली उतरायला, नदीचं खाली जायला. ही पूर्ण नदी आहे, खरोतेची नदी आहे बघा. नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. कोकणसृष्टी यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी संतोष नार्वेकर. आजचा ब्लॉग आहे. खरं तर मी सासूच्या गावी चाललो आहे, खरोत्यात, म्हणजे मामाच्या गावी, यांच्या मुलांच्या. आणि माझ्या बायकोचं गाव खरोते. हे लोक बसले सर्व इथे तयारीत. आता गाडी येईल विनायक घेऊन, मग खरोत्यात जायचं आहे. पहिलं कोतवड्यात बाजार करणार आहे. आज आठवडा बाजार आहे ना कोतवड्याचा. आज आठवडा बाजार आहे कोतवड्यात, तर थोडी खरेदी करून मग आम्ही खरोत्यात जाऊ. चला मग. विनायक आला गाडी घेऊन, त्याचीच वाट बघत होतो खरोत्यात जायला. तर आता आत आहे गाडी, खरोत्यात जायचं आहे. त्याच्यात भाच्याला कुत्र्याने नख मारला म्हणून तो इथे गेलेला रत्नागिरीत इंजेक्शन द्यायला, म्हणून तर लेट झाला. बघा गाडी आली आपल्या दारात. चला मग भेटूया खरोत्यात. पहिलं कोतवड्यात जाऊ, कोतवड्यातून मग कोकण ते कोकण आहे बघा. घरं बघा कोकणातली, लाल चिऱ्याची. सासूकडे आलोय, मस्त की बसलोय पाठी साईडला. आणि इकडचा व्ह्यू बघा, पूर्ण झाडीच झाडी. वरती दाखव नारळाची झाडं, पक्ष्यांचा आवाज आहे. तर झाडीच पूर्ण नारळ वगैरे सर्व बाग आहे पूर्ण नारळाची वगैरे. हे सासूचं घर आहे माझ्या. इथे दाखव बघा काय व्ह्यू आहे. बघितलं ना तुम्ही, हे सर्व बाग आहे नारळाची आणि सुपाऱ्यांची बाग आहे. आणि हे फणस वगैरे लावलेलं आहे इथे सर्व. असं ते काकांची बाग आहे. पण ही बघा, आता हे काकांची बाग आहे, बागेत चाललो आम्ही. जा सर्व नारळ, ते नारळ सुपाऱ्या सर्व. हे सासूचं घर आहे. सोम हात दाखव. सोम तिकडनं आला. हे सासूचं घर आहे, त्याच्या पाठीमागेच बाग आहे. आता विहीर दाखवतो, पाठी विहीर आहे एक काकाची. पाऊस पडला ना आज. असं पाईपलाईन टाकली तिकडे. बघा पूर्ण अशी बाग आहे.
बघा विहिरीला पाणी आहे अजून. सो मला बघा इथे फणस फणस बघ दादू, फणस पण लागलेत बघा, फणस आहेत. इथे बघा वारूळ पण आलाय, बघा वारूळ आहे इथे, केवढा मोठा वारूळ आला बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. वारूळ आलं वारूळ. बघा इथे पायनॅपल आले, हे पायनॅपलचे झाड आहेत. आणि हा तेजपत्ता आहे, तेजपत्ता जर गरम ह्याच्यात हे करतो ना, ते तेजपत्त्याचा हे गेलं. नदी आहे, नदी दाखवतो. पण आता पाणी नसेल, कारण पावसात पाणी भरपूर असतं नदीला. हे बघा नदी, इथे पायऱ्या आहेत बघा खाली उतरायला, नदीचं खाली जायला. ही पूर्ण नदी आहे, खरोतेची नदी आहे बघा. आणि इकडे हे पाणी अडवण्याचं हे केलं आहे, म्हणजे पाणी अडवून मग पाणी इथे राहतं त्यासाठी. आणि ती तिकडनं पूर्ण नदी आली आहे. तेव्हा दाखव झूम कर, बघा इथे पाणी अडलं जातं, इकडनं स्लोली येतं, मग सर्व असं आहे बघा. केवढी मोठी नदी आहे, ती खालपर्यंत गेली नदी पूर्ण. समोर पण बाग आहे पूर्ण, नारळ सुपाऱ्या, परत दिसेल ते तेवढे बागच बाग आहे नारळ सुपाऱ्याची. तेजपत्त्याची फांदी आहे बघा, तेजपत्त्याचं पान तुटलं आहे बघा, तेजपत्ता. काळी मिरी आहे ना, त्याची वेल आहे बघ, वरती गेली पूर्ण आहे ना, काळी मिरीची वेल आहे, अशी वरती जाते. हे बघा हे अननस वगैरे इथे आलेत. आणि हे सासूचं घर माझ्या. आणि हा सोम, हे पेरूचं झाड आहे बाबू, तोडलं ना अर्धा. हा पेरूचं झाड आहे, आणि अर्धं झाड तोडलं कारण ते पत्र्यावर जात होतं, मग माकडं येऊन हे करायचे, त्रास द्यायचे, म्हणून ते हे केलं का. हा सासूचं घर आहे पूर्ण, बाहेर संडास बाथरूम आहे. आणि ते पूर्ण तिथपर्यंत गेलं आहे, ते कंपाऊंड टाकलं आहे, ते तिथपर्यंत ती जागा आहे सासूची. आणि इकडनं पूर्ण खाली गेलं की नदी आहे, ते पूर्ण नदी आहे खाली जायची. आणि आमचा राजेश मामा आलेला आहे, राजेश मामा आलेला आहे आमचा बघा, डायरेक्ट याच्यावर आलेला आहे, कामावर आता जस्ट आला. हा पूर्ण गाव आहे, खरोते गाव. इथे समोर चक्की आहे, म्हणजे पीठ वगैरे दळायचं इथे चक्की आहे. आणि हे पूर्ण वाडी आहे.
किती घ्यायचे चल हे तू घे चल बस कर ये किती घ्यायचे चल हे तू घे चल बस कर की चालले ह्याच्यात बागेत ते तेजपत्त्याचे फांदे आणायला चालले हो का सोहम पण चालला सोहम जा पुढे तू मम्मी बरोबर हा सोहम दाखवेल जा तिथे हे का तेजपत्त्याची फांदी आणते बागेतून तेजपत्ता असतो ना थोडी मोठी फांदी आणली बघा तिने हे बघा बागेतून आणला तेजपत्ता आम्ही अशी दाखवतो ये बघा केवढी मोठी तेजपत्त्याची फांदी आहे ती आता मग सुकवायची पडशील सावकाश हे बघा अशी जाण पूर्ण तेजपत्ता आहे तिथून आलेलं ना तेजपत्ता बघा तोडतायत मायलेक टोपलीवरून तेजपत्त्याची पानं ते आता सुकून घरी होतील थोडी आपल्या आजूबाजूला द्यायची बघा केवढी मोठी बघा त्या ह्याच्यावर आहे त्या भिंतीच्या ह्याच्यावर बघा सासूच्या बाथरूममध्ये हे बघा इकडनं दिसते ती बघते ती हे बघा तोड दिसतंय तिचा ती बघते दाखवतो तुम्हाला ती बघा शेपूट केवढी मोठी किंवा शेपूट आहे त्याची एवढी मोठी तर लाईट मारली माकडं आलीत माकडं तेव्हा माकडं आहेत तिथे तेव्हा माकडं बसलेत बघा चालले झुंडच्या झुंड आहे ते बघा झाडावर उड्या मारत आहेत ते बघा काय हालत द्या बघा तिकडे जाऊन बसले बघा तिकडे जाऊन बसलेत नदीच्या पलीकडे इकडनं हकवले तिकडे बघा झुंडच्या झुंड बसलाय हा बघा तिथे बघा काय झाडावर आहे बघा झाडावरनं एकामेकांना उड्या मारत आहेत हा इकडे झाडावरनं उड्या मारत आहेत नारळाच्या एक इथे बसलेत बघा सर्व
झाडावर बसलेत बघा. बघा माकडच माकड आहेत किती आहेत बघा. पण दादा म्हणजे आमचा मामा हा त्याचे ॲप का आता हे झाले थोडे पहिले ॲप दाखवत बरं येतात काय ॲप दाखवायचे नाही दाखवत. ही माझी सासू एकूण ते का आता चाललो आम्ही खरोती सोडून बेतुजी हा. आणि हे तर आमची फॅमिली आमची ही एकूण ते एक बायको आणि एक मुलगी आणि मुलगा आणि हा आपला विनायक दादा ड्रायव्हर नाही विनायक दादा हा मोहन दादा आपला. बायका किती असतात अशा एकुलती एक म्हणतात ना बायका किती असतात. हा आमचा इकडचा टार्झन होता टार्झन माझा गहू झाला. चले दादा घर बघा. आता आलो आम्ही करत्यातून आता वेदूशीच पोचलो. ऊन एवढा आहे ना अरे बाबा पाठी नाही ना नाही. आपलं घर आहे पोचलो बाबा वेतुजी वेतुशी मध्ये पोचलो. ऊन बघा किती आहे. पोचलो घरी.